ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते। कोकणात सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जाते। प्रत्येक गावागावात वेगवेगळ्या पारंपरिक चालत आलेल्या प्रथेप्रमाणे सणवार उत्सव आजही साजरे केले जात आहेत। सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा गावामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची 200 वर्षे जुनी असलेली परंपरा आजही गावातील ग्रामस्थांनी अखंडपणे जपली आहे। या गावातील शिपेतुवाडी जवळपास 50 ते 60 घरांनी गजबजलेली आहे। जन्माष्टमी दिवशी यापैकी 10 घरांमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आणून पूजा अर्चा केली जाते। रात्री आरती आणि भजनाचा कार्यक्रम होतो। दुसऱ्या दिवशी दुपारी सर्व बाल गोपाळ लहान थोर मंडळी ज्या घरी कृष्ण मूर्ती आहे तेथील घराच्या अंगणात भजन म्हणून आपण सर्व आल्याची चाहूल देतात आणि उत्तर पूजा करून घरातील कृष्ण मूर्ती मिरवणुकीसाठी बाहेर काढतात। असं एक एक करत सर्व कृष्ण मूर्तीची नाचत वाजत गाजत मिरवणूक काढत नदी किनारी असलेल्या एका ठराविक म्हणजेच माडावरच्या ठिकाणी आणले जातात। त्यावेळी श्रीकृष्ण भगवंताचे बालपणीचे खेळ येथील सर्वजण मोठ्या हौसेने खेळतात। लाडू पेढे असं प्रसाद म्हणून देऊन मागच्या वर्षीचे नवस फेडले जातात आणि पुन्हा गोपाळ कृष्ण महाराजांना जय देवा महाराजा अशी गाराणी घालून पुन्हा नव्याने नवसही बोलले जातात। विसर्जनापूर्वी 3 ते 4 थरांची दहीहंडी फोडली जाते आणि यथासांग श्रीकृष्ण मूर्तीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते। बोला गोपाळ कृष्ण महाराज की जय। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।